नमस्कार. इनेक्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र सेट 2025च्या निकालासंदर्भात चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र सेट 2025चा निकाल प्रत्येक वर्षीपेक्षा लवकर लागेल का, हा प्रश्न अनेक उमेदवारांच्या मनामध्ये आहे. मला पण खूप उमेदवारांनी या संदर्भात विचारणा केली आहे. ॲन्सर की लवकर आली होती, त्यामुळे निकाल पण लवकर जाहीर होईल असा अनेक उमेदवार अंदाज लावत आहेत व आज लागेल, उद्या लागेल, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात लागेल या आशेने सर्व वाट पाहत आहेत. परंतु मी आपल्याला खूप स्पष्टपणे सांगत आहे, निकाल जाहीर होण्यासाठी पुन्हा 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामागची कारणेसुद्धा आपण बघूया. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, सेट परीक्षेचा निकाल महाराष्ट्र शासनाच्या आरक्षण पद्धतीनुसार लावला जातो. जनरल, OBC, SC, ST या प्रकारे कॅटेगरीनुसार कट ऑफ जाहीर केला जातो. त्यामुळे रिझर्वेशन पॉलिसी निश्चित झाल्यावरच निकाल तयार करता येतो. रिझर्वेशन पॉलिसी ही फिक्स नसते. यामध्ये अनेक कोर्ट केसेस, शासनाचे वेगवेगळे GR दिवसेंदिवस निर्गमित केले जातात व त्यामध्ये थोडाफार बदल होतो. महाराष्ट्र सेट 2024मध्ये SEBC आरक्षणाचा मुद्दा होता व त्यामुळे निकालाला विलंब झाला होता, हे आपण सर्वांनी बघितले आहे. त्याचप्रमाणे यावर्षी सुद्धा रिझर्वेशन पॉलिसीवर स्पष्टता नाही. यावेळेस SBC कॅटेगरीचा मुद्दा आहे. जर आपण सेटच्या जुन्या जाहिराती किंवा कट ऑफ बघितला तर त्यामध्ये SBC कॅटेगरीला 2% रिझर्वेशन दिलेलं आहे. परंतु 2021मध्ये या आरक्षणाला कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आले व ती केस सुरू आहे व त्या पार्श्वभूमीवर UGCच्या काही मार्गदर्शक तत्वानुसार यावेळेस SBC आरक्षण देण्यात आले नाही. SBC आरक्षण सेट 2025मध्ये उपलब्ध नव्हतं. त्यामुळे काही SBC उमेदवारांनी त्या संदर्भात तक्रार नोंदवलेली आहे. कारण महाराष्ट्र शासनाच्या GR नुसार 2% आरक्षण SBCला उपलब्ध केले जाते. यामध्ये आता खूप तांत्रिक बाबी आहेत. त्यामुळे रिझर्वेशन पॉलिसी अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे विद्यापीठाने शासनाकडून अभिप्राय मागितलेला आहे. सोप्या भाषेमध्ये SBC आरक्षण सेट 2025ला लागू करायचे की नाही या संदर्भात विद्यापीठाने शासनाकडून अभिप्राय मागितलेला आहे. आता कायद्याच्या चौकटीत काय बसणार यावर विचारमंथन होईल व अंतिम निर्णय शासनाकडून विद्यापीठाला कळवण्यात येईल. या प्रोसेसला नेमका किती वेळ लागेल हे सांगता येऊ शकत नाही. आता रिझर्वेशन पॉलिसीबद्दल 2 शक्यता निर्माण झाल्या आहेत. जर शासनाने SBC आरक्षण सेट 2025ला लागू करायचं नाही असा निर्णय दिला तर विद्यापीठ निकालाची पुढील प्रोसेस सुरू करेल. पण जर SBC आरक्षण लागू करा असा निर्णय झाला तर मग मात्र विद्यापीठाला किमान 10 दिवसांसाठी उमेदवारांना ऑप्शन फॉर्म उपलब्ध करून द्यावे लागतील व SBC उमेदवारांचा डेटा कलेक्ट करावा लागेल व त्यानंतरच निकालाची पुढील प्रोसेस करता येऊ शकते. हे झालं रिझर्वेशन पॉलिसी संदर्भात. जेव्हा रिझर्वेशन पॉलिसी स्पष्ट होईल त्यानुसार विद्यापीठ निकाल तयार करेल. निकाल तयार झाल्यानंतर जेव्हापर्यंत सुकाणू समितीकडून निकालाला मान्यता मिळत नाही तेव्हापर्यंत निकाल जाहीर करता येत नाही. ही पण एक महत्त्वाची प्रोसेस आहे. आपल्याला कल्पना असेल, सुकाणू समितीमध्ये शासनाचे प्रतिनिधी, UGCचे प्रतिनिधी असतात. त्यामुळे या सर्व प्रोसेसला पण काही वेळ लागू शकतो. एकदम लगेच सर्व होईल हे शक्य नसते. कधीकधी UGCकडून सदस्यांची यादी पाठवायला उशीर होतो किंवा बैठकीचा दिनांक ठरवण्यासाठी वेळ जातो. त्यामुळे यामध्ये पण साधारण 3-4 आठवड्याचा कालावधी लागू शकतो. सध्या जी माहिती मिळालेली आहे व निकालासंदर्भात ज्या वेगवेगळ्या प्रोसेस पेंडिंग आहेत त्या पूर्ण होण्यासाठी जवळपास 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे सप्टेंबर 2025च्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात
निकाल अपेक्षित आहे. हा माझ्या अनुभवानुसार एक अंदाज आहे. जर शासनाकडून लवकर अभिप्राय मिळाला तर कदाचित निकाल 5-10 दिवस लवकर लागेल. त्याचप्रमाणे एखादा मुद्दा प्रलंबित राहिल्यास निकाल लांबू पण शकतो. पण साधारण जी प्रोसेस पेंडिंग आहे ती पूर्ण होण्यासाठी माझ्या अनुभवानुसार 1 ते दीड महिन्याचा कालावधी लागेल व त्यामुळे निकाल सप्टेंबर 2025च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात अपेक्षित आहे. पुढील काळात निकालासंदर्भातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. इनेक्स अकॅडमीला आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद.